हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल सोयाबीनची सब्जी. त्यासाठी सोयाबीन 10 मिनटं अगोदर गरम पाण्यात सोक करायचं, मग त्याचं पाणी काढायचं, मग थोडंसं तेल टाकून ह्याला चांगलं असं थोडं भाजून घ्यायचं, थोडंसं याचा कलर चेंज होईपर्यंत. त्यानंतर ते काढून असं साईडला ठेवून द्यायचं. मग त्याच कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा, जिरा हे सगळं टाकून चांगलं गोल्डन फ्राय होईपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, थोडासा बेसन टाकायचं आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आणि त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं. नंतर धनिया पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी पावडर हे सगळं टाकून परत एकदा चांगलं असं भाजून घ्यायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्यात अर्धा वाटी फेटलेला दही टाकायचं. दही टाकताना गॅस कमी करायचा किंवा गॅस बंद करायचं आणि मीठ टाकून एक 5 मिनटं त्याला असं तेल सुटेपर्यंत परत असं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कसा आपला मसाला झाला आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकायची. त्यानंतर ते सोयाबीन होते ना भाजलेले, ते टाकायचे आणि चांगलं असं मिक्स करायचं. त्यानंतर थोडं बाजूला गरम पाणी ठेवायचं आणि मग ते पाणी टाकायचं. तुम्हाला हे मसाल्याचं पाणी होतं, तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं टाका. सुक्कं करा किंवा पातळ करा, भाताबरोबर छान लागतं, चपातीबरोबरसुद्धा. त्यानंतर मी पाणी टाकून एक उकळी काढून हे बघू शकता तयार आहे कोथिंबीर टाकून. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा.